हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू WCTC बुलढाणा। आज आपण जे काही चेक्स रिसीव होतात सब ऑफिसमधनं किंवा काउंटरला जे काही चेक्स कलेक्ट होतात आउट ऑफ अकाउंट आपण ठेवतो, क्लिअर झाल्यानंतर ते तर एक तर SBला जमा होतील किंवा त्याच्या अगेन्स्ट आपलं इन्व्हेस्टमेंटचे जे काही अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स ओपन होतील। तर त्या चेकचं क्लिअरन्स कसं करायचं ते तर नॉर्थ ग्रीडमध्ये आपण क्लिअर करू। क्लिअर झाल्यानंतर मग ते जे अकाउंट आहेत 382ला आपण तेवढं क्रेडिट देतो आणि त्याच्या अगेन्स्ट मग काउंटर PH जे आहेत तर ते जे कन्सर्न अकाउंट्स आहेत ते ओपन करतात। तर त्या अनुषंगानं आजचा आपण व्हिडिओ पाहणार आहोत। आपल्याला जवळपास 6 चेक्स या ठिकाणी रिसीव झालेले आहेत। आपण पाहू शकतो आपल्या स्क्रीनवरती हा पहिल्या नंबरचा चेक्स आहे। स्टेट बँकेचा चेक आहे। पोस्टमास्टर मलकापूर एसोच्या नावावरनं त्यांनी दिलेला आहे आणि एक 15 लाख रुपयाचा हा चेक आहे। सिनियर सिटीजन अकाउंट ओपनिंगसाठी हा चेक आलेला आहे। याच्यासोबत AOF फॉर्म त्यांनी काउंटरला दिलेला आहे। दुसरा चेक आपण पाहू शकतो, हा सुद्धा स्टेट बँकेचा आहे, मलकापूरवरनं चाललेला आहे। हा सुद्धा 5 लाख रुपयाचा चेक आहे। हा त्याचा चेक नंबर आणि हा TD अकाउंट ओपनिंगसाठी आलेला आहे। त्याच्यानंतर एक तिसरा चेक आहे स्टेट बँक ऑफ मलकापूरचाच 5 लाख रुपयाचा, हा सुद्धा इन्व्हेस्टमेंटसाठी आलेला आहे। MIS अकाउंट ओपन करण्यासाठी हा चेक आपल्याला रिसीव झालेला आहे। एक आणि चेक आपल्याला रिसीव झालेला आहे जो NSE इन्व्हेस्टमेंटसाठी आहे, हा पण 5 लाखाचा आहे। या व्यतिरिक्त 2 चेक्स आपल्याला अजून रिसीव झालेले आहेत। हे बुलढाणा HOचे चेक्स आहेत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते जे कस्टमर आहेत त्या कस्टमरच्या नावाने हा चेक आहे। ही अमाऊंट आहे, हा जो चेक नंबर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट दिलेलं आहे की रिसिव्ड अमाऊंट काइंडली क्रेडिट इन माय POSB अकाउंट आणि अकाउंट नंबर त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। तसाच एक दुसरा चेक आहे 3000 रुपयाचा, तो सुद्धा पर्सनल अकाउंटला आपल्याला जमा होईल। तर अशा पद्धतीनं आपला जो काही हिशोब होईल तो साधारणतः असा होईल। हे रिसीव झालेले सगळेच्या सगळे चेक जे आहेत आपण CTS ला पाठ लावू आणि CTSच्या माध्यमातून ते नॉर्थ ग्रीडला जातील आणि क्लिअर होतील। तर क्लिअर झाल्यानंतर त्यापैकी जे काही 2 चेक्स आहेत जे POSBला क्रेडिट व्हायचे आहे ते 7500 रुपये POSBला क्रेडिट होतील आणि उरलेले जे 30 लाख रुपये आहेत ते 382ला क्रेडिट होतील। आणि मग 382 मध्ये ज्या दिवशी हे क्रेडिट त्यांना मिळेल त्या दिवशी कन्सर्न काउंटर PH जे आहेत ते त्या अकाउंटच्या अगेन्स्ट आपले जे काही अकाउंट्स आहेत ते ओपन करतील। अशा पद्धतीनं मॅन्युअल सिनॅरिओमध्ये हे जे ट्रान्झॅक्शन्स आहे हे ट्रान्झॅक्शन आपण पाहिलेलं आहे। आता हे ट्रान्झॅक्शन IT 2.0 मध्ये कसं परफॉर्म करायचं त्या अनुषंगानं आपण दुसरा व्हिडिओ पाहू। ॲक्च्युली सध्या IT 2.0 मध्ये फिनॅकल आणि आपलं IT 2.0 हे फुल्ली इंटिग्रेटेड नाही आहेत। त्याच्यामुळे आपल्याला ह्या ज्या एंट्रीज आहेत अशा आपल्याला थोड्याशा मॅन्युअली स्वरूपात करायच्या आहेत। जेव्हा फुल फ्लेज इंटिग्रेट होईल तेव्हा कदाचित हे ज्या अमाऊंट्स आहेत ह्यासुद्धा ऑटोमॅटिक ॲडजस्ट होतील, परंतु सध्या आपल्याला त्या मॅन्युअली ज्या दिवशी तो चेक क्लिअर होईल नॉर्थ ग्रीडवरनं तेव्हा ती अमाऊंट जी आहे रेमिटेड टू बँक दाखवायची आहे। ठीक आहे, तर आता आपण तो व्हिडिओ पाहूया। धन्यवाद।